श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सेवेचे अनेक मार्ग आहेत, ज्याप्रमाणे पारायण असेल, नामस्मरण असेल, तारक मंत्र असेल, वेगवेगळ्या ग्रंथांची पारायण असतील, तर आपण ते पाहूच. आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण किंवा जप. तर जनरली श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे आणि त्यामध्ये 6 शब्द आहेत, तर त्याची संख्या 6 लाख. वास्तविक तो त्रिमूर्ती अवतार आहे, त्रैगुण अवतार आहे, त्यामुळे आपण त्याची जप संख्या 18 लाख सांगतो, षडाक्षरी असला तरी. तर हा जप कसा करायचा, तर काही लोक माळेने करू शकतात, काही लोक आजकाल वेळ असतो नसतो त्यामुळे मध्ये काउंटरवर करता येईल, पण रोज ठराविक वेळ काढायचा, देवासमोर बसायचा आणि हा जप करायचा. तर हा जप करताना वास्तविक जप कशाला म्हणतात, एका जागी बसून केलेला जो आहे तो जप, आणि इतर वेळेला प्रवासात तीर्थक्षेत्री केलेला जो जप आहे किंवा ते नामस्मरण. त्यामुळे बसून जो करतो तो जप, तर आपल्याला अशा पद्धतीने नामस्मरण करता येईल. काही लोक लिखित स्वरूपातही जप करू शकतात, पण एकदा रोज कमीत कमी कोणी 11 माळी करतं, कोणी 22 करतं. हळूहळू जसं जसं वेळ वाढेल सरावाने तो जास्तीत जास्त होऊ शकतो. त्याप्रमाणे हा जप केल्याने आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल होतो. कारण सद्गुरु तत्व आहे, सद्गुरु तत्व हे स्टॅबिलायझर प्रमाणे ऍक्ट होतं. आपल्याला जी एनर्जी मिळवायची आहे ते बरोबर त्या रूपाने ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. श्री स्वामी समर्थ. नमस्ते.